मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन संजनावर खूपच रागवलेली असते. ती सर्वांना सांगत असते की ह्या संजनाला सिद्ध तरी काय करायचं आहे. परवा तिने भिंतीवर डोकं आपटवून घेतलं आणि आज काय आत्महत्येचा प्रयत्न केला. वर अनिरुद्ध कांचनला सांगतो, तिला फक्त मला अडकवायचं आहे म्हणून तिची ही सर्व नाटकं चालू आहेत. त्यावर अभि अनिरुद्धला समजावतो की संजनाने खरंच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. बरं झालं आपण वेळेवर संजनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. खूप मोठा अनर्थ टळला आहे. तेव्हा अनिरुद्ध सांगतो की असं काही नाही, ती एकदम ढोंगी बाई आहे. संजनाला तिचा जीव जायला नको होता. फक्त तिने मला दाखवण्यासाठी ह्या गोळ्या घेतल्या होत्या. तेवढ्यातच गौरी तेथे येते. तेव्हा अवी विचारतो, संजनाला जाग आली का? तेव्हा गौरी हो बोलते तर अनिरुद्ध लगेच तिच्याकडे जायला निघतो. तेव्हा गौरी अनिरुद्धला थांबवते आणि सांगते की मावशीला फक्त आईशी बोलायचं आहे. तेव्हा अनिरुद्ध ऐकत नाही, तो पुन्हा जायला निघतो. तेव्हा अरुंधतीच त्याला थांबवते आणि संजनाकडे जाते. तर कांचन संजनाला खूप वैतागलेली असते. तेव्हा ती सर्वांना सांगते, मला तर वाटतंय ह्या बळेचं डोकंच फिरलं आहे. तेव्हा यश बोलतो, डोकं फिरल्याशिवाय असा कोणताही माणूस वागत नाही. तर गौरी यशकडे पाहतच राहते. तेव्हा अविनाश अनघाला विचारतो, तुला काय वाटतंय संजनाला काउन्सिलिंगची गरज आहे का? त्यावेळी अनघा सांगू लागते की संजनाच्या डोक्यात गोंधळ नाही, तिच्या आयुष्यामध्ये गोंधळ आहे. तिला काय माहीत आहे तिला काय पाहिजे ते. त्यासाठी संजनाने आणि बाबाने मॅरेज काउन्सिलरकडे जावं असंच मला वाटते. तेव्हा अनिरुद्ध अनघाला सांगतो, मला मॅरेज काउन्सिलरकडे जाण्याची अजिबात गरज नाही. तेव्हा अनघा स्पष्टपणे अनिरुद्धला सांगते, तुम्हाला पण गरज आहे. कारण आपल्या नात्यामध्ये इगो असतो. तो इगो जर बाजूला ठेवला आणि नातं टिकवलं ते किती चांगलं होईल. तेव्हा अनिरुद्ध अनघाला प्रश्न करतो, जर त्या काउन्सिलरने सांगितलं की लग्न मोडू नका, परंतु त्या काउन्सिलरला काय माहीत की नक्की काय काय माझ्या आयुष्यामध्ये घडलं आहे ते. तेव्हा अनघा सांगते की असं काहीही होणार नाही. जेव्हा आपण आपल्या मनातील सर्व गोंधळ काउन्सिलरला सांगतो त्यावेळी ते खूप छान प्रकारे आपल्याला समजावून सांगतात आणि आपल्याला समोरच्याच्या वागण्यातील कारणं कळायला लागतात. आणि ह्या गोष्टीने जोडप्यांमधील भांडणं कमी होतात व दोघांमधील समजूतदारपणाही वाढतो. तेव्हा अनिरुद्ध सांगतो की आता ह्या वयामध्ये मी संसार कसा करायचा हे शिकायला जाऊ का? तेव्हा अनघा बोलते की मी सांगते म्हणून तुम्ही एकदाच मॅरेज काउन्सिलरकडे जा. वाटलं तर मी तुम्हाला चांगल्या मॅरेज काउन्सिलरचा नंबर पण देते. इकडे अरुंधती संजनाजवळ येते. तेव्हा संजना रडत असते. अरुंधती, तू काय हा वेडेपणा चालवला आहे असं संजनाला विचारते. संजना सांगते, मी तरी काय करू? अनिरुद्धने मला डिवोर्स पेपरवर सही करायला सांगितली. मला त्याच्यापासून डिवोर्स नको आहे कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तू एकदा अनिरुद्धला समजावून सांग, कारण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला माहीत आहे माझ्याकडून खूप काही चुका झाल्या असतील, परंतु इथून पुढे मी नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल. अनिरुद्ध तुझं तरी ऐकेल असं मला वाटतंय. असं म्हणून संजना विनंती करत असते की अरुंधती प्लीज तू अनिरुद्धला एकदा तरी समजावून सांग. तेव्हा अरुंधती सांगते, हा प्रश्न फक्त तुमच्या दोघांचा आहे. हे प्रॉब्लेम तुमच्या दोघांचे आहेत, त्यामुळे तुम्ही दोघांनी मिळून हे सॉल्व करायचे. तेव्हा तू माझ्या वतीने अनिरुद्धशी बोलणार नाही का? संजना पुन्हा प्रश्न करते. त्यावर अरुंधती सांगते, तू हा काही जो वेडेपणा केला आहे ना, तो अजिबात कुणाला पटलेला नाही, अनिरुद्धला पण. आणि एवढं करताना निखिलचा एकदाही विचार तू केला नाहीस. निखिलच्या बाबतीत माझे सर्व निर्णय चुकले आहे संजना कबूल करते आणि मला अनिरुद्ध बरोबर संसार करायचा आहे असं म्हणून ती अरुंधती समोर हात जोडते आणि तू एकदाच फक्त अनिरुद्ध बरोबर बोल अशी विनवणी करते. तेव्हा अरुंधती मी काहीतरी बघते असं म्हणून जायला निघते. तेव्हा संजना पुन्हा तिचे रंग दाखवते आणि मनातल्या मनात विचार करते, आता काहीही झालं तरी अनिरुद्धला अरुंधतीचं ऐकावंच लागेल आणि काहीही झालं तरी ह्या जन्मात मी अनिरुद्धला डिवोर्स देणारच नाही.
इकडे अरुंधती हॉलमध्ये येते तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला विचारतो ती काय म्हणाली. तेव्हा तिला तुम्हा सर्वांबरोबर राहायचं आहे असं अरुंधती सांगते. तेव्हा ते तर आम्हाला अगोदरच माहीत आहे, परंतु मी तिला डिवोर्स देणारच आहे. अनिरुद्ध त्याच्या निर्णयावर ठाम राहतो. तेव्हा तुम्ही जर असं केलं तर सैरभैर हॉल असं अरुंधती सांगते. तुम्ही फक्त तिला एकदा संधी देऊन पहा. तेव्हा आप्पा अनिरुद्धला सांगतात की भविष्याबद्दल तू तिला काहीच खात्री दिली नाही, म्हणूनच ती अशी वागली. त्यावेळी अविनाश आप्पांना थांबवतो आणि बोलतो, तुम्हाला काय वाटतंय संजना बदलली आहे का? असं काही नाही, ती एक कडू कारला आहे, त्यामुळे ती कधीही बदलू शकत नाही. तेव्हा यश सर्वांना सांगतो की संजना अशी करते म्हटल्यावर तिला एक चांगली गोष्ट माहीत आहे की इथून बाहेर पडल्यावर तिला बाहेरचा कोणीच आधार नाही, कारण संजनाकडे आता नोकरीचा आधार पण नाही आहे. तेवढ्यातच गौरी उठते आणि यशला सांगते की असं काही नाही, ती खूप एकटी पडली आहे, तिला पण आपण आधार दिला पाहिजे. तेव्हा यश सांगतो की आम्ही तिला आधार देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एरवी तिला आम्ही नको असतो. असं म्हणून संजना फक्त आग लावण्याचं काम करते, आग विझवण्याचं नाही. एक नंबरची नाटकी बाई ती आहे असं तो गौरीला सांगत असतो. तेव्हा गौरीला हे ऐकून खूप वाईट वाटतं, ती रडत असते. अरुंधतीला सांगते की आई मला काम आहे असं म्हणून ती लगेच घराबाहेर पडते. तेव्हा अरुंधतीला समजतं की गौरीला खूप वाईट वाटलं आहे. तेव्हा ती यशला खूप काही सुनावते आणि संजना बदलेल की ते माहीत नाही, परंतु तू नक्की बदलणार नाही अशी माझी खात्री झाली आहे. तू जर तुझा हट्ट सोडणार नसेल तर मग तोडगा कसा निघायचा? तेव्हा अनिरुद्ध सांगतो की मी तोडगा काढला आहे. तेव्हा अरुंधती अनिरुद्धला सांगते, तुम्ही जो काढला आहे ना तो तोडगा नाही, त्याला जबाबदारी झटकणे असं म्हणतात. आणि तुमच्या ह्या लहरी स्वभावामुळे इतरांनी आयुष्यात किती बदल करायचे यालाही जरा सीमा असतात असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा ती खूप भावूक होते आणि आप्पा कांचनला सांगून लगेच घराबाहेर पडते. दुसऱ्या दिवशी अरुंधती अनघाला फोन करते आणि संजनाच्या तब्येतीची चौकशी करते. तेवढ्यातच तिचा चष्मा घेऊन एक माणूस तेथे येतो. तेव्हा तो अरुंधतीकडे पाणी मागतो, तर अरुंधती त्याला लिंबू सरबत प्यायला देते. त्यानंतर तो तेथून जातो, तर अरुंधती लगेच तिचा चष्मा घालून पाहते आणि स्वतःशीच बोलू लागते की 40शी तर उलटली, अजून खूप काही करायचं आहे. अनघाचं बाळंतपण, यश ईशाचं लग्न, त्यात मला ग्रॅज्युएशन पण कंप्लीट करायचं आहे, कारण ही माझ्या बाबांची इच्छा होती. तेव्हा अरुंधती पुन्हा चष्मा घालते आणि स्वतःशीच हसू लागते. तर दुसरीकडे जॉगिंग करून आशुतोष घरी येतो. तो खूप दमलेला असतो, त्यामुळे तो सुलेखाताईकडे लगेच कॉफी मागतो. तेव्हा सुलेखाताई कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जातात. तेवढ्यातच आशुतोषच्या मोबाईलवर अरुंधतीचा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा आशुतोष त्याच्या आईला तो फोन घ्यायला सांगतो. त्यावेळी त्या फोन घेतात, तर अरुंधतीने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा ती सुलेखाताईंना चष्मा दाखवते. तेव्हा तुला खूप छान चष्मा दिसत आहे असं सुलेखाताई बोलतात. त्यानंतर सुलेखाताई आशुतोषकडे फोन द्यायला जातात. तेव्हा आशुतोष खूप घाबरतो आणि सुलेखाताईंच्या पाठीमागे लपून बसतो, कारण त्याने शर्ट घातलेलं नसतं. तेव्हा तो अंगावर रुमाल घेतो आणि अरुंधतीला सांगतो, मी तुला नंतर फोन करतो. तेव्हा अरुंधती ठीक आहे असं बोलते आणि आपण आता ऑफिसमध्ये भेटूयात असं सांगते. मी फोन ठेवते. तर आशुतोष सुलेखाताईंकडून कॉफी घेतो. तर सुलेखाताई लाडानेच आशुतोषला पिंट्या असं बोलतात, तर आशुतोष गुपचूप तेथून जातो. तर इकडे अरुंधती स्वतःशीच हसत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये संजना गौरीला सल्ला देते की देशमुखांच्या घरातील सर्व पुरुष सारखेच आहेत. जर यश तुझ्या करिअरच्या आड येत असेल तर तू त्याला सोडून दे. तर दुसरीकडे नितीन आशुतोषला सांगतो की तुझं आणि अरुंधतीचं लग्न लावल्याशिवाय मी श्वास सोडणारच नाही. तेवढ्यातच अरुंधती तिकडून येत असते. तिच्या हातात फाईल असतात. चुकून आशुतोषचा धक्का त्या फाईलला लागतो, तर सर्व फाईल खाली पडतात. आशुतोष अरुंधती एकमेकांकडे प्रेमाने पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.